नमस्कार, मी दिलीप बाविस्कर डिजिटल स्मार्ट टीचर या यूट्यूब चॅनलवरती स्वागत करतो. महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद पुणे अंतर्गत फेब्रुवारी 2020 मध्ये घेण्यात आलेल्या शिष्यवृत्ती परीक्षेचा निकाल नुकताच जाहीर झालेला आहे. तो निकाल ऑनलाईन पद्धतीने कसा पाहावा त्याचा व्हिडिओ नुकताच अपलोड केलेला आहे. त्याची लिंक आय बटन मध्ये दिलेली आहे. जर त्या नावामध्ये जन्मतारीख, जेंडर किंवा शहरी ग्रामीण मध्ये जर बदल झालेला असेल तर तो बदल कशा पद्धतीने बदल करायचा ते आपण आज पाहणार आहोत. चला तर मग डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये लिंक दिलेली आहे, त्यावर क्लिक करा. गुगल वरती MSc पुणे टाकल्यानंतर आपल्याला सर्च मध्ये जे आधी MSc पुणे सर्च होत असते त्यावर क्लिक करायचे आहे. क्लिक केल्यानंतर अबाउट डिपार्टमेंट यामध्ये शिष्यवृत्ती परीक्षा 2020 अंतरिम निकाल यावर क्लिक करायचं आहे. त्यानंतर नवीन पेज ओपन होत असते. त्यानंतर आपल्याला शाळांसाठी उपक्रम यावर क्लिक करायचे आहे. त्यानंतर लॉग इन पेज आपल्यासमोर ओपन होत असते. त्या लॉग इन पेज मध्ये आपल्याला UDAS कोड आणि पासवर्ड टाकून लॉग इन करायचं आहे. त्यानंतर सबमिट करायचे आहे. बघा, आपण मागील व्हिडिओमध्ये पाहिला की शाळेचा सर्व विद्यार्थ्यांचे मार्कशीट कशा पद्धतीने डाउनलोड करावे, इयत्ता 5वी व इयत्ता 8वीचे मार्कशीट कशा पद्धतीने डाउनलोड करावे याविषयी आपण माहिती पाहिली. तर आपण आज क्वेरी मॅनेजमेंट याविषयी माहिती पाहणार आहोत. जर शाळा माहिती प्रपत्र व विद्यार्थ्यांच्या ऑनलाईन आवेदन पत्रातील माहिती ज्यामध्ये विद्यार्थ्याचे नाव, आडनाव, वडिलांचे नाव, आईचे नाव, लिंग, शहरी ग्रामीण, अभ्यासक्रम इत्यादी मध्ये जर दुरुस्त्या करायच्या असतील तर त्या ऑनलाईन कशा पद्धतीने करायच्या याविषयी आपण माहिती पाहणार आहोत. तर त्यासाठी आपल्याला सर्वप्रथम क्वेरी मॅनेजमेंट मध्ये जर आपल्याला 3 प्रकारे दुरुस्त्या करता येतील. त्यामध्ये जर आपल्याला स्कूल प्रोफाइल मध्ये जर करेक्शन करायचे असेल तर आपल्याला यावर क्लिक करावे लागणार आहे. तर इयत्ता 5वीच्या विद्यार्थ्यांच्या रजिस्ट्रेशन मध्ये जर बदल करायचे असेल तर यावर क्लिक करायचे आहे. तर इयत्ता 8वीच्या विद्यार्थ्यांच्या रजिस्ट्रेशन मध्ये जर बदल करायचे असेल तर यावर क्लिक करायचे आहे. तर आपण सर्वप्रथम स्कूल प्रोफाइल मध्ये दुरुस्त्या कशा पद्धतीने करायच्या ते आपण पाहणार आहोत. तर आपण स्कूल प्रोफाइल वर क्लिक करणार आहोत. त्यानंतर नवीन पेज ओपन होत असेल. त्यामध्ये स्कूल प्रोफाइल शाळा माहिती प्रपत्र, तर यामध्ये आपल्याला सर्वप्रथम आपल्या शाळेचे UDAS कोड येत असतो. त्यानंतर शाळेत शिकवला जाणारा अभ्यासक्रम यामध्ये जर आपल्याला बदल करायचे असेल तर या चेक बॉक्स मध्ये चेकमार्क करायचा आहे. त्यानंतर आपल्याला काय आवश्यक असेल ते इथं बदल करायचा आहे. त्यानंतर शाळेचा प्रकार जर आपल्याला यात बदल करायचा असेल तर यावर चेकमार्क करून यात बदल आपण करू शकतो. त्यानंतर शाळेचे क्षेत्र ग्रामीण शहरी जर असेल तर ड्रॉपडाऊन लिस्ट मधून ते सिलेक्ट करायचे आहे. जर शाळेचा ईमेल आयडी बदल करायचा असेल तर ते यामध्ये लिहायचं. आपल्याला सुचवायचं असेल तर ते 750 वर्ड मध्ये आपण इथं लिहून या सबमिट बटनावर क्लिक करायचं आहे. हे झालं आपलं शाळा प्रोफाइल प्रपत्र. त्यानंतर आपल्याला इयत्ता 5वीच्या विद्यार्थ्यांच्या रजिस्ट्रेशन फॉर्म मध्ये जर दुरुस्त करायचे असतील तर त्यासाठी आपण यावर क्लिक केल्यानंतर रजिस्ट्रेशन फॉर्म इयत्ता 5वी आवेदन पत्र, तर त्यामध्ये आपल्याला 4 प्रकारे दुरुस्त्या करता येतील. चेंज स्टुडंट इन्फॉर्मेशन, Query 2 change admission government public school, Query 3 change admission in tribal public school, Query 4 change admission in VJNT public school. या 4 यामध्ये आपल्याला बदल करता येऊ शकतो. जर आपल्याला स्टुडंट इन्फॉर्मेशन बदल करायचे असेल तर आपण यावर क्लिक करायचं आहे. यावर क्लिक केल्यानंतर त्यामध्ये स्टुडंट इन्फॉर्मेशन, स्टुडंट कास्ट और DOB, स्टुडंट जेंडर या 3 टॅब आपल्याला दिसत असतात. तर स्टुडंट इन्फॉर्मेशन मध्ये त्या विद्यार्थ्याचा सीट नंबर इथे टाकायचा आहे. त्यानंतर विद्यार्थ्याचा सरनेम मध्ये बदल असेल, सर्वप्रथम स्टुडंट नेम सीट नंबर टाकल्यानंतर त्या विद्यार्थ्याचे नाव हे ज्या विद्यार्थ्याचा आपल्याला बदल करायचा आहे त्या विद्यार्थ्याचा सीट नंबर या ठिकाणी आपल्याला टाकावा लागेल. तर आपण सर्वप्रथम त्या विद्यार्थ्याचा सीट नंबर टाकू. सीट नंबर टाकल्यानंतर त्या विद्यार्थ्याचे नाव आपल्याला खाली दिसत असते. तर आपल्याला जर सरनेम बदल करायचा असेल तर या चेक बॉक्स मध्ये आपल्याला चेकमार्क करावे लागणार आहे आणि या ठिकाणी तो बदल करावा लागणार आहे. जर फर्स्ट नेम मध्ये बदल करायचा असेल तर या चेक बॉक्स मध्ये चेकमार्क करायचा आणि पुढे नावात बदल करायचा. या दुरुस्त्या सुचवायच्या. जर स्पेलिंग मिस्टेक असेल तर ते इथं करायचं आहे. त्यानंतर फादर नेम ते सुद्धा या पद्धतीने चेक बॉक्स मध्ये चेकमार्क करून तिथे बदल करायचा आहे. मदर नेम, त्यानंतर विद्यार्थी शिकत असलेला अभ्यासक्रम, त्यानंतर वडिलांचे वार्षिक उत्पन्न, जर आवश्यक जे डॉक्युमेंट असेल
त्याचं एक PDF करून आपण इथे या ठिकाणी चूज प्रोफाईल मधून ते अपलोड करायचं आहे. त्यानंतर ही माहिती भरल्यानंतर या ठिकाणी या सबमिट वरती क्लिक करायचं आहे. हे झालं स्टुडंट इन्फॉर्मेशन. त्यानंतर स्टुडंट कास्ट ऑर DOB, जर त्याच्या जन्मतारखेत बदल असेल तर या ठिकाणी चेक मार्क या बॉक्स मध्ये चेक मार्क करायचा आहे आणि पुढे जन्मतारीख बदल करायचा आहे. जर कॅटेगरी बदल करायचे असेल कॅटेगरी त्या बॉक्स वर चेक मार्क करून कॅटेगरी ड्रॉपडाऊन लिस्ट मधून कॅटेगरी सिलेक्ट करायची आहे. त्यानंतर त्यासाठी आवश्यक डॉक्युमेंट अपलोड करायचे आहे. त्या किंवा JPG, PNG, PDF फाईल मॅक्झिमम साईज 1 MB पेक्षा जास्त नको. त्यानंतर स्टुडंट जेंडर जर बदल करायचा असेल तर या ठिकाणी बॉक्स मध्ये चेक मार्क करून या ठिकाणी करायचं आहे आणि शेवटी सबमिट या बटनावर क्लिक करायचं आहे. जे माहिती आपण बदल केलेली आहे ते खाली सबमिट यावर बटनावर क्लिक करणे आवश्यक आहे, तरच आपली माहिती ती सेव्ह होत असते. असं झालंय, हा एका विद्यार्थ्याची ही माहिती आपल्याला बदल करता येऊ शकते. असं ज्या विद्यार्थ्यांचे बदल झालेले असतील, बदल करायचे असतील तर त्या विद्यार्थ्याची आपण माहिती बदल करू शकतो. नंबर 2 चेंज ऍडमिशन इन गव्हर्नमेंट पब्लिक स्कूल. जर यावर क्लिक केल्यानंतर त्या विद्यार्थ्याचा सीट नंबर इथे टाकायचा आहे. सीट नंबर टाकल्यानंतर त्या विद्यार्थ्याची माहिती इथं येत असते आणि जर आपल्याला ते बदल करायचे आहे, विद्यानिकेतन शासकीय विद्यानिकेतन मध्ये प्रवेश हवा आहे असेल तर या चेक बॉक्स मध्ये चेक मार्क करायचा आहे आणि नंतर येस नो म्हणा, ड्रॉपडाऊन लिस्ट मधून येस नो म्हणायचे आहे. त्यानंतर या सबमिट बटनावरती क्लिक करायचे आहे. सबमिट बटनावर क्लिक करायला विसरू नका. त्यानंतर क्वेरी 3 चेंज ऍडमिशन इन ट्रायबल पब्लिक यावर क्लिक केल्यानंतर या ठिकाणी आपण सर्वप्रथम बैठक क्रमांक टाकायचा आहे. सीट नंबर टाकल्यानंतर त्या विद्यार्थ्याची माहिती इथे आपल्याला असते. बदल करण्यासाठी या चेक बॉक्स मध्ये चेक मार्क करायचा आहे. बघा, हे विद्यार्थी असल्यामुळे ट्रायबल क्षेत्र नसल्यामुळे ते ऍडमिशन इलिजिबल नाही असे आपल्याला दाखवत आहे, त्यामुळे यात तो बदल करता येणार नाही. त्यानंतर क्वेरी 4 चेंज ऍडमिशन VJNT पब्लिक स्कूल यावर क्लिक केल्यानंतर एक पेज ओपन होईल आणि त्यामध्ये सर्वप्रथम सीट नंबर टाकायचा आहे. सीट नंबर टाकल्यानंतर ते विद्यार्थ्याचे नाव येत असते आणि त्याची कॅटेगरी आपल्याला इथे बदल करता VJNT साठी ही नॉट इलिजिबल आहे, त्यामुळे यात तो बदल करता येणार नाही. ज्या विद्यार्थ्यांमध्ये बदल करायचे असेल त्याच विद्यार्थ्यांमध्ये इलिजिबल येत असते. अशा पद्धतीने इयत्ता 5वीचे रजिस्ट्रेशन फॉर्म ऑनलाईन पद्धतीने कसा बदल करावा ते आपण पाहिलं. त्याच पद्धतीने जर 8वीत बदल करायचा असतील, 8वीच्या विद्यार्थ्यांच्या रजिस्ट्रेशन फॉर्म मध्ये बदल करायचा असेल तर आपण यावर क्लिक करायचे आहे. यावर क्लिक केल्यानंतर पेज ओपन होतं. त्याच पद्धतीने विद्यार्थ्याचा स्टुडंट ID टाकून आपल्याला त्यात बदल करायचा आहे. अशा पद्धतीने आपण आज विद्यार्थ्यांच्या ऑनलाईन दृश्य कशा पद्धतीने करता येतील. जर आपल्याला व्हिडिओ आवडला तर प्लीज लाईक, शेअर व सबस्क्राईब करायला विसरू नका. आपण असेच नवनवीन व्हिडिओ, शैक्षणिक व्हिडिओ आपल्या YouTube चॅनलवरती अपलोड करीत असतो. धन्यवाद.